हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्छाव एज्युटेक. माझं नाव आहे मयूर बच्छाव आणि मित्रांनो, आपण शिकत होतो लॉज ऑफ मोशन हा चॅप्टर. मागील लेक्चरमध्ये आपण वेगवेगळे इक्वेशन्स ऑफ मोशन्स अभ्यासलेत. या लेक्चरमध्ये आपल्याला लॉज ऑफ मोशन अभ्यासायचे आहेत. चला तर मग बघूयात लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. सर आयझॅक न्यूटन यांनी वेगवेगळे लॉज दिलेले आहेत मोशन संदर्भात. चला आपण हे लॉज समजून घेऊयात एक ऍक्टिव्हिटी द्वारे. व्हॉट कुड बी द रिझन फॉर द फॉलोइंग. खाली आपल्याला काही प्रश्न विचारलेत आणि त्याची कारणं आपल्याला सांगायची आहेत. पहिले तर आपण हे सर्व प्रश्न वाचून घेऊयात. अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ऍप्लिकेशन ऑफ अ फोर्स. स्टॅटिक ऑब्जेक्ट म्हणजे असा ऑब्जेक्ट जो एकाच ठिकाणी आहे, जो आपली जागा बदलत नाही. मग एक स्टॅटिक ऑब्जेक्ट जो आहे तो आपली जागा का बदलत नाही? विदाउट ऍप्लिकेशन ऑफ फोर्स, म्हणजे जोपर्यंत आपण त्याला फोर्स लावत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट त्याची जागा बदलत नाही. तर तो का जागा बदलत नाही असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. आपण खालील सर्व प्रश्न वाचून घेऊ आणि मग याची उत्तर शोधूयात. The force which is sufficient to lift a book from the table is not sufficient to lift the table. टेबलवर एक बुक ठेवलेली आहे आणि जेवढा फोर्स आपल्याला बुक लिफ्ट करण्यासाठी म्हणजे बुक उचलण्यासाठी लागतो तेवढाच फोर्स पुरेसा आहे का टेबल उचलण्यासाठी असा प्रश्न आहे. फ्रुट्स ऑन अ ट्री फॉल डाऊन व्हेन इट्स ब्रांचेस आर शेकन. हे तर आपण सर्वांनीच केलं असणार. जेव्हा आपण एखादं झाड हलवतो तर त्या झाडाला लागलेली फळ काय होतात, ती खाली पडतात. तर ती का खाली पडतात असा प्रश्न आहे. An electric fan keeps on rotating for some time even after it is switched off. फॅनचं बटन बंद केल्यानंतर सुद्धा फॅनचे पाते काही वेळ फिरतात. तर ते का फिरतात हा प्रश्न आहे. तर ह्या सर्व प्रश्नांची काय बरं उत्तर असतील, चला आपण समजून घेऊयात. इफ वी लुक फॉर रिझन्स ऑफ द अबव, we realize that objects have some inertia. We have learned that inertia is related to mass of the object. बाळांनो, आपण आठवीतच इनर्शिया काय असतं हे आपण समजून घेतलं होतं. तरी आपण परत एकदा त्याची क्विकली रिव्हिजन करून घेऊया. इनर्शिया म्हणजे काय? इनर्शिया म्हणजे जडत्व. इनर्शियाला आपण मराठीत जडत्व म्हणतो. मग इनर्शियाची डेफिनेशन काय? तर इनर्शिया इज द टेंडन्सी ऑर ॲबिलिटी ऑफ एन ऑब्जेक्ट टू मेंटेन इट्स स्टेट ऑफ मोशन. म्हणजे काय? इनर्शिया म्हणजे जडत्व. ती ॲबिलिटी आहे किंवा प्रॉपर्टी आहे ज्यामुळे ऑब्जेक्ट ज्या स्टेट ऑफ मोशन मध्ये असतो तो त्याच स्टेट मध्ये राहतो. समजा एखादा ऑब्जेक्ट रेस्टला आहे तर तो ऑब्जेक्ट रेस्टलाच राहील. एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये आहे तर तो ऑब्जेक्ट मोशन मध्येच राहील. सो द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू मेंटेन इट्स स्टेट ऑफ मोशन, ती स्टेट ऑफ मोशन मेंटेन करण्याची जी टेंडन्सी आहे त्याला आपण इनर्शिया म्हणतो. मराठीत त्याला आपण जडत्व म्हणतो. आठवी मध्ये आपण इनर्शिया एक एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही बसमध्ये ट्रॅव्हल करतात. बस एकाच ठिकाणी उभी आहे आणि बस जर अचानक पुढे सरकली तर आपल्याला मागच्या बाजूला धक्का लागतो. का? कारण तुम्ही रेस्ट मध्ये होतात. बस जेव्हा अचानक पुढे सरकते तुम्ही तुमची रेस्टची पोझिशन मेंटेन करतात, म्हणजे एकाच ठिकाणी असतात आणि त्याच ठिकाणी तुम्ही तुमची पोझिशन मेंटेन करतात. बस अचानक पुढे सरकल्यामुळे काय होतं, आपल्याला जो धक्का लागतो तो कशामुळे लागतो? तो इनर्शियामुळे लागतो. त्याच प्रकारे समजा एक बस चालली आहे आणि त्या बसमध्ये आपण सुद्धा बसलेलो आहोत. बस जर अचानक थांबली तर आपण पुढच्या बाजूला ढकलला जातो. का? कारण आपण कशात होतो? मोशन मध्ये होतो. आपल्याला मध्ये काय आहे? इनर्शिया आहे. इनर्शियामुळे काय होतं, आपण तीच पोझिशन तीच स्टेट ऑफ मोशन मेंटेन करतो. मग आपण पुढच्या बाजूला चाललो होतो आणि बस अचानक थांबल्यामुळे काय होतं, बस तर थांबली पण आपण पुढच्या बाजूने कंटिन्युअसली प्रवास करतो. ती जी प्रॉपर्टी आहे, तो जो आपल्याला धक्का लागतो त्याला आपण म्हणतो इनर्शिया. Newton's first law of motion describes this very property and is therefore called law of inertia. न्यूटनचा जो फर्स्ट लॉ आहे तो इनर्शियाशीच रिलेटेड आहे, म्हणून त्याला लॉ ऑफ इनर्शिया असं सुद्धा म्हणतात. मित्रांनो, न्यूटनचा फर्स्ट लॉ समजण्याकरता पुस्तकात एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. चला तिला बघूयात. फिल अ ग्लास विथ सँड. एक ग्लास घ्या, त्यामध्ये काय भरा? सँड भरा, म्हणजे रेती भरा.
कीप अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन इट, त्यावर एक पुष्टा ठेवा. कीप अ 5 रुपी कॉइन ऑन द कार्डबोर्ड, त्या कार्डबोर्डवर काय ठेवा, तर एक कॉइन ठेवा. नाव स्ट्राइक द कार्डबोर्ड हार्ड युजिंग युअर फिंगर्स, त्या कार्डबोर्डला एक जोरात झटका द्या तुमच्या फिंगर्सने म्हणजेच तुमच्या बोटांनी. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स, मग काय होतं बघूयात. हे बघा, शेजारी दिलेल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघू शकतो, एक ग्लास आहे, त्यावर कार्डबोर्ड ठेवलेला आहे आणि त्या कार्डबोर्डला आपण फिंगरने काय केलंय, जोरात झटका दिलाय. झटका दिल्यामुळे काय झालं, कार्डबोर्ड पुढच्या बाजूला फेकला गेला. पण जो कॉइन होता, कार्डबोर्ड वरती असलेला कॉइन, त्याच्यामध्ये काय होतं, इनर्शिया होतं. इनर्शिया म्हणजेच काय, तो ज्या पोझिशनला आहे ती पोझिशन मेंटेन करतो, ज्या स्टेट मध्ये आहे ती स्टेट मेंटेन करतो. कॉइन रेस्ट मध्ये होता, म्हणजे एकाच ठिकाणी होता. कार्डबोर्ड पुढे सरकून गेला, पण कॉइनने काय केली, इनर्शियामुळे आपली पोझिशन, आपली स्टेट ऑफ मोशन मेंटेन केली आणि कार्डबोर्ड निघून गेल्यामुळे काय झालं, तो कॉइन तिथल्या तिथे खाली पडला. कॉइन कार्डबोर्ड बरोबर पुढे निघून गेला का, नाही. का, कारण कॉइन मध्ये काय आहे, इनर्शिया आहे, म्हणजेच काय आहे, जडत्व आहे. मित्रांनो, पुढे आपल्याला बघायचं आहे बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्सेस. हा टॉपिक सुद्धा आपण 8वी मध्ये शिकलो होतो. चला याला एकदा भरकन रिवाइज करून घेऊयात. यू मस्ट हॅव प्लेड टग ऑफ वॉर. टग ऑफ वॉर म्हणजे रस्सीखेच. So long as the forces applied by both the sides are equal, that is balanced, the center of the rope is static in spite of the applied forces. रस्सी खेच मध्ये तुम्ही बघितलं असेल, जर दोन्ही बाजूने, रस्सीच्या दोन्ही बाजूने इक्वल फोर्स लागत असेल, समान फोर्स लागत असेल, तर ती रस्सी कोणत्याही बाजूला खेचली जात नाही, ती रस्सी बरोबर सेंटरलाच असते. तर अशा फोर्सेसला आपण काय म्हणतो, इक्वल फोर्स म्हणजेच बॅलन्स्ड फोर्स. त्यामुळे काय होतं, जर बॅलन्स्ड फोर्सेस असतील तर ती रस्सी कोणत्याही बाजूला ओढली जात नाही. खाली दिलेल्या चित्रामध्ये आपण बघू शकतो की रस्सीला दोन्ही बाजूने 4 लोक खेचत आहेत. त्यामुळे काय होतं, त्या रस्सीवर इक्वल फोर्स लागतो. इक्वल फोर्स लागल्यामुळे ते फोर्सेस कशा आहेत, बॅलन्स्ड आहेत. त्यामुळे ती रस्सी कोणत्याही बाजूला खेचली जात नाही. तर जेव्हा इक्वल फोर्सेस असतील आणि त्या फोर्सेसची डायरेक्शन अपोजिट असेल, तर आपण काय म्हणतो, सच फोर्सेस आर बॅलन्स्ड फोर्सेस. अशा फोर्सेसला आपण म्हणतो बॅलन्स्ड फोर्स. ऑन दी अदर हँड, when the applied forces become unequal, that is unbalanced. समजा आता एका बाजूला जास्त फोर्स लागतोय, म्हणजेच फोर्सेस आता कसे झालेत, अनइक्वल झालेत, म्हणजेच ते इक्वल नाहीयेत. तर अशा केसमध्ये आपण काय म्हणतो, फोर्सेस आर अनबॅलन्स्ड. A net force gets applied in the direction of the greater force and the center of the rope shifts in that direction. जेव्हा दोन्हींपैकी एक बाजू जास्त फोर्स लावेल, त्यावेळेला काय होतं, फोर्सेस अनइक्वल होतात, असमान होतात आणि अशाच फोर्सेस पण म्हणतो अनबॅलन्स्ड फोर्स. मग तशा केसमध्ये काय होतं, ती रस्सी जी आहे ती ज्या बाजूला जास्त फोर्स आहे त्या डायरेक्शन मध्ये त्या बाजूला ती शिफ्ट होते. खालील चित्रामध्ये आपण बघू शकतो, आता डावीकडनं फक्त 3 लोक ओढत आहेत, पण उजवीकडनं 4 लोक त्या रस्सीला खेचतात. त्यामुळे फोर्सेस आता कसे झालेत, अनइक्वल झालेत, म्हणजेच असमान झालेत आणि अशा फोर्सेसला आपण म्हणतो अनबॅलन्स्ड फोर्सेस. आता आपण बघू शकतो की ती रस्सी उजव्या बाजूला खेचली गेलेली आहे. तर बाळांनो, हे होते बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा फर्स्ट लॉ समजण्याकरता आपल्याला ज्या 2 गोष्टी समजून घ्यायच्या होत्या, एक म्हणजे इनर्शिया आणि दुसरी म्हणजे बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. हे दोन्ही आता आपण समजून घेतल्या. तर आता आपण बघूयात न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. मित्रांनो, न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगतो, an object continues to remain at rest or in state of uniform motion. एखादा ऑब्जेक्ट जर रेस्ट मध्ये असेल तर तो रेस्टलाच राहील. एखादा ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर तो युनिफॉर्म मोशन मध्येच राहील. कुठपर्यंत, अनलेस an external unbalanced force acts on it. तोपर्यंत, जोपर्यंत त्याच्यावरून एक्सटर्नल म्हणजे बाहेरून अनबॅलन्स्ड फोर्स त्याच्यावर लागत नाही. एखादा ऑब्जेक्ट जर असा आपण समजा ठेवून दिला, तो ऑब्जेक्ट तसाच राहील. कुठपर्यंत तसाच राहील, केव्हापर्यंत तसाच राहील, जोपर्यंत बाहेरून त्याच्यावर एखादा फोर्स, अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट करत नाही तोपर्यंत. हाच आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन.
When an object is at rest or in uniform motion along a straight line, it does not mean that no force is acting on it. एखादा ऑब्जेक्ट समजा आपण ठेवून दिलेला आहे, त्याचा अर्थ असा झाला का की त्या ऑब्जेक्टवर आता एकही फोर्स लागत नाहीये किंवा एकही फोर्स त्या ऑब्जेक्टवर ऍक्टिव्ह नाहीये? नाही. ऍक्च्युअली देर आर नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट. त्या ऑब्जेक्टवर ऍक्च्युअली भरपूर फोर्सेस ऍक्ट करत असतात, पण ते फोर्सेस एकमेकांना काय करतात? कॅन्सल करतात. बट दे कॅन्सल इच अदर सो दॅट द नेट फोर्स इज झिरो. त्याच्यामुळे काय होतं? नेट फोर्स त्यांच्यावर लागणारा झिरो असतो, फोर्सेस बॅलन्स होतात. Newton's first law explains the phenomenon of inertia, that is, the inability of an object to change its state of motion on its own. न्यूटनचा फर्स्ट लॉ आपल्याला काय शिकवतो? इनर्शिया शिकवतो. म्हणजेच काय? द इनएबिलिटी म्हणजे जी तो ऑब्जेक्ट मध्ये ती ॲबिलिटी नाहीये. कोणती ॲबिलिटी नाहीये? स्वतःहून आपली जागा बदलण्याची, स्वतःहून आपली स्टेट ऑफ मोशन बदलण्याची. So this is inertia, which is explained by the Newton's first law of motion. मित्रांनो, आता आपण अभ्यासूयात न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा सेकंड लॉ समजण्याकरता पुस्तकात एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. सो लेट्स ट्राय इट. आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक बॉल अँड वन रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट. यू कॅच द बॉल्स. विच बॉल वॉज इझियर टू कॅच अँड वाय? तुमच्या एका मित्राच्या मदतीने काय करा? एकदा त्याला प्लास्टिक बॉल तुमच्याकडे फेकायला सांगा आणि त्याला कॅच करा. नंतर त्याच हाईटवरनं तुमच्या मित्राला रबर बॉल फेकायला सांगा आणि तोही कॅच करण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला कोणता बॉल इझिली कॅच करता आला? अर्थातच आपल्याला प्लास्टिक बॉल जो आहे तो इझिली कॅच करता येईल. का? कारण त्याचं मास कमी आहे, त्याचं वजन कमी आहे. जितकं बॉलचं वजन जास्त असेल तितका जोरात तो बॉल आपल्या हातावर आदळेल आणि तितका त्या बॉलला कॅच करणं अवघड होईल. त्यामुळे बॉलचं वजन जर वाढलं तर बॉलला कॅच करणं अवघड होईल. प्लास्टिक बॉल आणि रबर बॉल मध्ये प्लास्टिक बॉलचं वजन कमी असतं, त्यामुळे त्याला कॅच करणं कसं असतं? सोपं असतं. या केसमध्ये आपण काय बघितलं? जर बॉलचं मास वाढलं तर बॉलला कॅच करणं अवघड होतं. दुसरी ऍक्टिव्हिटी बघूयात. आस्क युअर फ्रेंड टू थ्रो अ बॉल टुवर्ड्स यू ॲट स्लो स्पीड. तुमच्याकडे तुमच्या मित्राला हळूच बॉल फेकायला सांगा अँड ट्राय टू कॅच इट. त्याला पकडण्याचा प्रयत्न करा. नाव आस्क युअर फ्रेंड टू थ्रो द सेम बॉल ॲट हाय स्पीड टुवर्ड्स यू. ट्राय टू कॅच इट. विच बॉल कुड यू कॅच विथ ग्रेटर इज अँड वाय? आता तुमच्या मित्राने पहिल्यांदा काय केलं? तुमच्याकडे हळूवार बॉल फेकला, तुम्ही तो कॅच केला. आता त्या मित्राला सांगा तोच बॉल जोरात तुमच्याकडे फेकायला आणि आता तो जोरात येणारा बॉल तुम्ही कॅच करण्याचा प्रयत्न करा. कोणता बॉल तुम्ही इझिली कॅच करू शकले? अर्थातच जो बॉल हळू होता त्याला आपण इझिली कॅच करू शकतो, पण जो बॉल जोरात येईल, ज्या बॉलची वेलॉसिटी जास्त असेल, त्याला कॅच करणं काय होतं? अवघड होतं. का? कारण जेवढा बॉल जोरात येईल तेवढ्या जोरात तो आपल्या हातांवर आदळेल आणि जोरात हातावर आदळल्यामुळे आपल्याला तो बॉल कॅच करणं काय होईल? अवघड होईल. तर ह्या दोन उदाहरणांवरून आपण काय शिकलो? की जर बॉलचं वजन कमी असेल तर त्याला कॅच करणं कसं आहे? सोपं आहे, कारण तो हळू आपटतो, हळू आदळतो आपल्या हातांवर. दुसऱ्या केसमध्ये आपण काय बघितलं? जर बॉल जोरात असेल तर त्याला कॅच करणं अवघड होतं. जर बॉल हळू असेल तर त्याला कॅच करणं इझी होतं. का? कारण बॉल जेवढा हळू असेल तो तेवढ्या हळू आपल्या हातावर आदळतो आणि त्याला कॅच करणं सोपं होतं. The effect of one object striking another object depends on both the mass of the former object and its velocity. जर दोन ऑब्जेक्ट एकमेकांवर आदळत असतील तर तो जो फोर्स त्यांच्यावर तयार होतो तो फोर्स कशावर डिपेंड करतो? इट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड इट्स वेलॉसिटी. तो त्या ऑब्जेक्टच्या मास आणि वेलॉसिटी दोघांवर डिपेंड करतो. दिस मीन्स that the effect of the force depends on the property related to both mass and velocity of the striking object. This property was termed as momentum by Newton. आता एक प्रॉपर्टी असते जी दोघांवर डिपेंड करते, मासवरही डिपेंड करते, वेलॉसिटीवरही डिपेंड करते. त्या प्रॉपर्टीला न्यूटनने नाव काय दिलं? मोमेंटम. म्हणजे मोमेंटम अशी प्रॉपर्टी असते एका ऑब्जेक्टची जी त्या ऑब्जेक्टच्या मास आणि ऑब्जेक्टच्या वेलॉसिटीवर डिपेंड करते. जेवढा मास जास्त तेवढं मोमेंटम जास्त,
जेवढी वेलॉसिटी जास्त तेवढंच मोमेंटम परत जास्त होतं. इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. मित्रांनो, मागच्या न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. चला मित्रांनो, आता आपण समजून घेऊयात न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन. ज्या प्रकारे न्यूटनचा फर्स्ट लॉ समजण्याकरता आपल्याला काय समजावं लागलं, इनर्शिया समजावा लागला, तशाच प्रकारे न्यूटनचा सेकंड लॉ समजण्याकरता आपल्याला मोमेंटम ही कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे, जी आता आपण मागच्याच स्लाइड्स मध्ये समजून घेतली. बघूयात आता आपण न्यूटनचा सेकंड लॉ. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. चला ह्या लॉला आपण आता सावकाश पद्धतीने समजूयात. द रेट म्हणजे काय? दर. कसला दर? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे मोमेंटम बदलण्याचा जो दर आहे तो प्रपोर्शनल आहे. कशाला प्रपोर्शनल आहे? अप्लाइड फोर्सला. म्हणजे जेवढा आपण फोर्स अप्लाय करणार एखाद्या ऑब्जेक्टवर तेवढंच काय होईल, ऑब्जेक्टचं मोमेंटम सुद्धा बदलेल. मित्रांनो, आपण आत्ताच बघितलं की मोमेंटम, एखाद्या ऑब्जेक्टचं मोमेंटम दोन गोष्टींवर डिपेंड असतं. एक म्हणजे त्याचं मास आणि दुसरं म्हणजे त्याची वेलॉसिटी. मग समजा आपण एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होईल, ऑब्जेक्ट तिथनं मूव्ह होईल, जागा बदलेल, ऑब्जेक्टकडे आता वेलॉसिटी येईल. आता ऑब्जेक्टची जेव्हा वेलॉसिटी चेंज होते याचाच अर्थ त्याचा मोमेंटम सुद्धा काय होईल, चेंज होईल.
कारण P इज इक्वल्स टू m इंटू v, म्हणजेच मोमेंटम इज इक्वल्स टू मास इंटू वेलॉसिटी. जर ऑब्जेक्टचा वेलॉसिटी बदलली तर ऑब्जेक्टचं काय होईल, मोमेंटम पण चेंज होईल. मग ऑब्जेक्टचं मोमेंटम किती चेंज होईल, ऑब्जेक्टचं मोमेंटम त्या प्रमाणात चेंज होईल जेवढा आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय करू. हाच आहे न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन. म्हणजेच काय, एखाद्या ऑब्जेक्टवर आपण जितका फोर्स अप्लाय करू तितकं त्याचं मोमेंटम चेंज होईल. आता मोमेंटम चेंज होईल म्हणजे नेमकं काय चेंज होईल, एकतर ऑब्जेक्टचा मास चेंज होईल किंवा वेलॉसिटी चेंज होईल. फोर्स लावल्यामुळे मास क्वचित प्रसंगीच चेंज होतो, मॅक्सिमम पद्धतीने त्याचं काय होतं, वेलॉसिटीच चेंज होते. म्हणजे ऑब्जेक्टची वेलॉसिटी चेंज होईल. किती प्रमाणात चेंज होईल, जेवढा आपण फोर्स अप्लाय करू. हा आहे न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. सपोज an object of mass m has initial velocity u. आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे ज्याचा मास काय आहे, m आहे, आणि त्याची इनिशियल वेलोसिटी काय आहे, u आहे. When a force F is applied in the direction of its velocity for time t, its velocity becomes v. आपल्याकडे एक ऑब्जेक्ट होता ज्याचा मास काय होता, m होता, आणि त्याची इनिशियल वेलोसिटी म्हणजे सुरुवातीची वेलोसिटी किती होती, u. आपण ह्या ऑब्जेक्टवर काय केलं, F एवढा फोर्स अप्लाय केला. तो फोर्स अप्लाय केल्यामुळे काय झालं, त्याची वेलॉसिटी आता चेंज झाली. ती आता किती झालीये, ती झालीये v एवढी वेलॉसिटी झाली, म्हणजे त्याची फायनल वेलॉसिटी काय आहे, v. Therefore the momentum of the object, initial momentum of the object is equals to m into u. आपण बघितलं मोमेंटम आपण कॅल्क्युलेट करतो मास इंटू वेलॉसिटी या फॉर्म्युलेने. मग ऑब्जेक्टचं इनिशियल मोमेंटम म्हणजे सुरुवातीचं मोमेंटम किती असेल, ऑब्जेक्टचं मास इंटू इनिशियल वेलॉसिटी, म्हणून इनिशियल मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू m इंटू u. त्याच प्रकारे ऑब्जेक्टचं फायनल मोमेंटम काय असेल, फायनल मोमेंटम इज इक्वल्स टू m इंटू v, म्हणजेच मास इंटू वेलॉसिटी. या केसमध्ये वेलॉसिटी कोणती आहे, फायनल वेलॉसिटी, म्हणून फॉर्म्युला काय आहे, फायनल मोमेंटम इज इक्वल्स टू m इंटू v. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय असेल, म्हणजे मोमेंटम बदलण्याचा दर काय असेल, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल्स टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. जितका मोमेंटम बदललाय त्याला आपण टाइमने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल, मोमेंटम बदलण्याचा दर म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. Therefore rate of change of momentum is equals to, आता चेंज इन मोमेंटम याच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. ऑब्जेक्टचं फायनल मोमेंटम होतं mv आणि ऑब्जेक्टचं इनिशियल मोमेंटम होतं mu. मग ह्या दोघांमधला जो काही फरक आहे तोच काय आहे, चेंज इन मोमेंटम. Therefore rate of change of momentum is equals to mv minus mu upon t. आता हे दोन्ही क्वांटिटीज मध्ये m कॉमन आहे, तो आपण ब्रॅकेटच्या बाहेर लिहू आणि त्याला कॉमन घेऊयात. मग काय इक्वेशन तयार होईल, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल्स टू m इंटू ब्रॅकेट v मायनस u अपॉन t. पण मित्रांनो v मायनस u अपॉन t आता ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे, त्यामुळे v मायनस u अपॉन t ह्या पूर्ण टर्मच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, ऍक्सेलरेशन. Therefore rate of change of momentum is equals to mass into acceleration. आपण v minus u upon t या पूर्ण टर्मच्या ठिकाणी आता काय लिहिलेलं आहे, ऍक्सेलरेशन. त्यामुळे आपल्याला फॉर्म्युला काय भेटला आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, तुम्ही लिहून घ्या, हा आपल्याला पुढे लागणार आहे. According to Newton's second law of motion, the rate of change of momentum is proportional to the applied force. मित्रांनो आपण न्यूटनच्या सेकंड लॉ मध्ये काय बघितलं की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, मोमेंटम बदलण्याचा दर प्रपोर्शनल आहे कशाला, अप्लाइड फोर्सला. आणि आत्ताच मागच्या स्लाइड मध्ये आपण रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम यासाठी एक फॉर्म्युला तयार केला. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय होतं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. म्हणजे थोडक्यात मास इंटू ऍक्सेलरेशन प्रपोर्शनल आहे कशाला, प्रपोर्शनल आहे अप्लाइड फोर्सला, म्हणजेच एफ ला प्रपोर्शनल आहे. देअरफॉर आपण काय लिहू शकतो, एम ए म्हणजेच मास इंटू ऍक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स. म्हणजेच फोर्स सुद्धा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कशाला, मास आणि ऍक्सेलरेशनला. त्यामुळे आपण काय लिहिणार, एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास इंटू ऍक्सेलरेशन.
मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की जर प्रपोर्शनॅलिटीची साइन काढायची असेल तर आपण इज इक्वल्स टू आणि त्याबरोबर एक कॉन्स्टंट सुद्धा टाकतो. देअरफॉर एफ इज इक्वल्स टू के, वेअर के इज अ कॉन्स्टंट. k इंटू एम इंटू ए, आपल्याला फॉर्म्युला मिळाला एफ इज इक्वल्स टू के इंटू एम इंटू ए, where k is the proportionality constant of proportionality and its value is 1. त्याची व्हॅल्यू 1 असते, त्यामुळे ते नाही लिहिला तरी चालेल. त्यामुळे आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, F is equals to m into a, म्हणजे फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सिलरेशन. मित्रांनो, हा फॉर्म्युला फार महत्वाचा आहे आणि न्यूमेरिकल्स वगैरे सॉल्व्ह हा आपल्याला पुढे लागतो. इन SI सिस्टम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन आहे. कोणत्या सिस्टम मध्ये, SI सिस्टम मध्ये. अँड इन CGS सिस्टम इट इज डाइन. मग 1 न्यूटन म्हणजे नेमका काय, किती फोर्स, किंवा 1 न्यूटनला आपण कसं डिफाइन करणार. तर न्यूटनची डेफिनेशन आहे, द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ऍक्सिलरेशन ऑफ 1 मीटर स्क्वेअर इन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 kg इज कॉल्ड 1 न्यूटन. समजा तुमच्याकडे एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास किती आहे, 1 kg, आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला ऍक्सिलरेशन तयार करायचं आहे. किती ऍक्सिलरेशन तयार करायचं आहे, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ऍक्सिलरेशन तयार करायचं आहे. मग ऍक्सिलरेशन तयार करण्यासाठी तुम्हाला जेवढा फोर्स लावावा लागेल त्या फोर्सला आपण काय म्हणूयात, 1 न्यूटन. देअरफॉर 1 न्यूटन इज इक्वल्स टू 1 kg इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याचप्रमाणे डाइनची डेफिनेशन आपल्याला तयार करता येईल. द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ऍक्सिलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 ग्राम इज कॉल्ड 1 डाइन. आपल्याला समजा 1 ग्रामचा आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे ज्याचं वजन किती आहे, 1 ग्राम. त्या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला ऍक्सिलरेशन तयार करायचं आहे. किती ऍक्सिलरेशन, 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ऍक्सिलरेशन तयार करायचंय. ते तयार करण्यासाठी आपल्याला जेवढा फोर्स लावावा लागेल त्या फोर्सला आपण काय म्हणूयात, 1 डाइन. देअरफॉर 1 डाइन इज इक्वल्स टू 1 ग्राम इंटू 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. मित्रांनो, आता आपण समजून घेऊयात न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. हा समजण्याकरता पुस्तकात आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे, चला तिला बघूयात. टेक अ प्लास्टिक बोट अँड मेक अ होल ॲट इट्स रेअर एंड. एक प्लास्टिक बोट घ्या आणि तिच्या मागच्या बाजूला एक छोटस होल करा. इन्फ्लेट अ बलून अँड फिक्स इट ऑन द होल इन द बोट. एक फुगा घ्या, त्याला फुगवा आणि तो फुगा त्या बोटला अटॅच करा. कशा प्रकारे की फुग्याचं जे तोंड आहे ते बोटच्या मागच्या बाजूला जे आपण आता होल केलंय त्याला अटॅच करा. रिलीज द बोट इन वॉटर. ती बोट आता पाण्यात सोडा. व्हॉट हॅपन्स टू द बोट as the air in the balloon escapes slowly. जशी जशी त्या फुग्यातली हवा बाहेर होईल त्या बोटवर काय इफेक्ट होईल असा आपल्याला प्रश्न विचारलाय. चला तर मग बघूयात, जशी फुग्यातली हवा बाहेर येईल तर बोटवर काय इफेक्ट होतो. मित्रांनो, आपण बघू शकतो की जशी जशी फुग्यातली हवा बाहेर येते तशी तशी बोट काय होते, पुढे सरकते. मग बोट पुढे का सरकते असा आपल्याला प्रश्न विचारलाय. या ऍक्टिव्हिटी मध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे फुग्यातली आणि दुसरी म्हणजे फुग्यातनं निघणारी हवा. जशी जशी आपण जसा फुगा फुगवला आणि फुगा फुगवून जसा बोटवर अटॅच केला, फुगा काय करतो, त्या एअरवर म्हणजेच त्या हवेवर एक प्रेशर किंवा फोर्स एक्झर्ट करतो आणि त्या फोर्समुळे काय होतं, ती हवा बाहेर निघते. आता बाहेर निघणारी हवा ही सुद्धा काय करते, एक इक्वल अँड अपोजिट फोर्स एक्झर्ट करते. कशावर, फुग्यावर, म्हणजेच थोडक्यात बोटवर, आणि त्या फोर्समुळे काय होते, ती बोट पुढे सरकते. तर हाच आहे न्यूटनचा थर्ड लॉ. याला आपण अजून खोलवर समजून घेऊयात. However, in nature, force cannot act alone. कोणताच फोर्स जो आहे नेचर मध्ये कधीच एकटा ऍक्ट करत नाही. फोर्स इज अ रेसिप्रोकल ऍक्शन बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. 2 ऑब्जेक्ट्स आपल्याला कमीत कमी लागतात एक फोर्स एक्झर्ट करण्यासाठी. फोर्सेस आर ऑलवेज अप्लाइड इन पेअर्स. फोर्सेस जे आहेत ते नेहमीच जोडीमध्ये असतात, म्हणजेच पेअर मध्ये असतात. एकटाच फोर्स कधीच एक्झिस्ट करू शकत नाही. When one object applies a force on another object, the latter object
also simultaneously applies a force on the former object. समजा आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत आणि एका ऑब्जेक्टने दुसऱ्या ऑब्जेक्टवर जर काही फोर्स एक्झर्ट केला तर दुसरा ऑब्जेक्ट सुद्धा पहिल्या ऑब्जेक्टवर तेवढाच फोर्स एक्झर्ट करतो. The forces between two objects are always equal and opposite. त्या दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये एक्झर्ट होणारे फोर्सेस कसे असतात, नेहमीच इक्वल असतात आणि अपोजिट सुद्धा असतात. The force applied by the first object is called as action force, while the force applied by the second object is called as the reaction force. आता आपण हे जे काही शिकलो ते आपण बोटच्या एक्झाम्पलला अप्लाय करूयात. बोटच्या केसमध्ये सुद्धा आपण एक ऍक्शन फोर्स आणि एक रिॲक्शन फोर्स बघितला. ऍक्शन फोर्स होता फुग्यातनं हवा बाहेर येणे आणि त्याचे रिॲक्शन काय झाली, म्हणजेच रिॲक्शन फोर्स काय होता, त्यामुळे बोट पुढे सरकली. त्यामुळे आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट्स होते, एक होता एअर म्हणजेच बलून मधली असणारी हवा आणि दुसरे म्हणजे बोट. पहिल्या ऍक्शन मध्ये आपण काय बघितलं, बलून मधनं हवा बाहेर निघाली. हा होता ऍक्शन फोर्स किंवा हा होता ऍक्शन. त्या ऍक्शनमुळे काय झालं, बाहेर निघणाऱ्या हवेने सुद्धा बलूनवर आणि अर्थात त्यामुळे बोटवर एक फोर्स एक्झर्ट केला आणि ती होती रिॲक्शन फोर्स. आणि रिॲक्शन फोर्समुळे काय झालं, तर बोट पुढे सरकली. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. मित्रांनो, हाच आहे न्यूटनचा थर्ड लॉ. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. आपण जर एखादी ऍक्शन फोर्स आपल्याकडे असेल तर त्याच्याबरोबरच एक रिॲक्शन फोर्स सुद्धा तयार होतो आणि दोन्ही फोर्सेस कसे ऍक्ट करतात, सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेस त्या दोघांची ऍक्शन होते. ऍक्शन अँड रिॲक्शन आर टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्स. ह्या फोर्स एक्सप्रेस करण्याची एक पद्धत आहे ऍक्शन आणि रिॲक्शन. These forces act in pair. हे पेअर फोर्सेस जे आहेत ते नेहमी पेअर मध्ये असतात, नेहमी जोडीमध्येच असतात. वन फोर्स कॅनॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. फक्त एकच फोर्स एक्झिस्ट करू शकत नाही. जर ऍक्शन फोर्स असेल तर त्याला रिॲक्शन फोर्स असलाच पाहिजे. ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ऍक्ट सायमल्टेनियसली. म्हणजेच ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्सेस एकाच वेळेस ऍक्ट करतात. असं होणार नाही की आज आपण ऍक्शन फोर्स केला आणि त्याचा रिॲक्शन फोर्स 2 दिवसांनी येईल. ते दोन्ही फोर्सेस काय असतात, एकाच वेळेस ऍक्ट करतात. म्हणून आपण बोटच्या एक्झाम्पल मध्ये काय बघितलं, जशी जशी हवा बाहेर पडत होती तशी तशी बोट पुढे सरकत होती. असं घडलं का की बोट मधली हवा किंवा फुग्यातली हवा निघून गेली आणि नंतर मग बोट चालली? नाही. जशी जशी हवा निघत होती त्याच वेळेला काय होतं, बोट पुढे सरकत होती. म्हणजेच काय, ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्स ऍक्ट सायमल्टेनियसली. एकाच वेळेस ते दोघांची ऍक्शन होत असते. Action and reaction forces act on different objects. They do not act on the same object and hence cannot cancel each other's effect. हे दोन्ही जे फोर्सेस आहेत, ऍक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स, हे वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवर ऍक्ट करतात. जसं बोटच्या एक्झाम्पल मध्ये हवा बाहेर पडली जाते, बरोबर, आणि त्या बाहेर पडणाऱ्या हवेमुळे काय होतं, बोट पुढे सरकते. तर हे जे फोर्सेस आहेत हे वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवर ऍक्ट करतात. ऍक्शन फोर्स बाहेर निघणारी हवेवर ऍक्ट करतो आणि रिॲक्शन फोर्स बाहेर निघालेल्या हवेमुळे बोटवर ऍक्ट करतो. तर दोन्ही वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असतात आणि ते वेगवेगळ्या ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवर ऍक्ट करतात, म्हणून ते एक दुसऱ्याला कॅन्सल नाही करत. आता पुढे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी छोटीशी, यूज युअर ब्रेन पॉवर, तिला बघूयात. While hitting a ball with a bat, the speed of the bat decreases. क्रिकेट खेळताना जर आपण बॉलला बॅटने मारलं तर काय होतं, बॅटचा स्पीड सुद्धा कमी होतो. सेकंड आहे, अ गन रिकॉइल्स, दॅट इज मूव्स बॅकवर्ड. रिकॉइल म्हणजे काय, मागे सरकणे. व्हेन अ बुलेट इज फायर्ड, जेव्हा गन मधनं आपण एखादी गोळी चालवतो तेव्हा गन काय होते, मागच्या बाजूला सरकते. आणि थर्ड आहे, मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ अ रॉकेट. हाऊ विल यू एक्सप्लेन दिस विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. वर ह्या ज्या 3 आपल्याला ऍक्टिव्हिटी दिल्या आहेत त्या तुम्ही कशा एक्सप्लेन करणार, न्यूटनच्या थर्ड लॉ ऑफ मोशनने. आपण पहिली ऍक्टिव्हिटी बघूयात. While hitting a ball with a bat, the speed of the bat decreases. आता ह्या केसमध्ये आपल्याकडे 2 ऑब्जेक्ट्स आहेत, एक आहे बॉल आणि दुसरी आहे बॅट. आपण बॅटने काय केलं, बॉलवर एक फोर्स एक्झर्ट केला, एक तो आहे आपला ऍक्शन फोर्स.
आता जेवढा बॅटने बॉलवर फोर्स एक्झर्ट केलाय तेवढाच बॉलने सुद्धा बॅटवर फोर्स एक्झर्ट केलाय. त्यामुळे ज्या वेगाने बॅट बॉलपर्यंत आली होती, बॉलवर आदळल्यानंतर बॅटचा स्पीड काय झाला? स्लो झाला. का? कारण जेवढा बॅटने बॉलवर फोर्स एक्झर्ट केलाय तेवढाच बॉलने सुद्धा बॅटवर फोर्स एक्झर्ट केलाय. बॉल हलका असल्यामुळे बॉल लांबवर फेकला जातो आणि बॅट जड असल्यामुळे काय होते? बॅट कमी अंतराने मागे सरकते थोडी. सो हे होतं आपलं पहिल्या ऍक्टिव्हिटीचं एक्सप्लेनेशन. सेकंड ऍक्टिव्हिटी बघूयात. अ गन रिकॉइल्स दॅट इज मूव्स बॅकवर्ड वेन अ बुलेट इज फायर्ड. गन मधनं एखादी जेव्हा गोळी चालते तेव्हा गन पण थोडी मागच्या बाजूला फेकली जाते किंवा थोड्या मागच्या बाजूला हलते. तर ती का हलते? इथे पण आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट्स आहेत. एक आहे गन आणि दुसरी आहे बुलेट. जेवढा फोर्स गन एक्झर्ट करते बुलेटवर तेवढाच फोर्स बुलेट सुद्धा एक्झर्ट करते गनवर. बुलेट कमी वजनाची असल्यामुळे बुलेट काय होते? वेगात पुढे निघून जाते आणि गन जड असल्यामुळे काय होते? गन थोडीच सरकते, मागे सरकते. मग याला आपण म्हणतो रिकॉइल. मग रिकॉइल काय येतो गनमुळे? गनमध्ये रिकॉइल काय येतो? कारण जेवढा फोर्स गनने एक्झर्ट केला बुलेटवर तेवढाच फोर्स बुलेटने सुद्धा एक्झर्ट केला गनवर. म्हणून गनला काय असतो? रिकॉइल असतो. आणि थर्ड आहे मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ अ रॉकेट. हे मेकॅनिझम एक्झॅक्टली सिमिलर आहे बोटच्या मेकॅनिझमला. रॉकेटमध्ये काय होतं? जेव्हा एखादं रॉकेट इग्नाइट होतं त्या रॉकेटमधनं हॉट गॅसेस बाहेर पडतात. इथे परत दोन ऑब्जेक्ट्स आलेत. एक आहे रॉकेट, दुसरा आहे हॉट गॅसेस. ऍक्शन फोर्स काय आहे? रॉकेट मधनं हॉट गॅसेस बाहेर पडणे आणि त्याची रिॲक्शन फोर्स काय आहे? रॉकेट पुढे ढकलले जाणे म्हणजे रॉकेट गेट्स प्रोपेल्ड. सो दिस इज अगेन द एक्सप्लेनेशन विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. तर आपण न्यूटनचे थर्ड लॉने हे तिन्ही एक्झाम्पल समजून देऊ शकतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात आणि उरलेला जो पार्ट आहे तो आपण बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.